महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शह-काटशहचा खेळ सुरूच आहे. त्यातच आता विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची राजकीय कोंडी करण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. पण ट्विस्ट इथेच संपत नाही. काँग्रेसने टाकलेली गुगली ठाकरेंसाठी मदतीचा हात आहे की पेच? मंडळी, यालाच तर म्हणतात राजकारण. नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. मंडळी, मी पुन्हा एकदा सांगतो, चॅनल सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, आपण बोलत होतो उद्धव ठाकरे यांच्या राजकीय कोंडीबद्दल. ठाकरे घराण्याचा इतिहास तुम्हालाही माहीत आहेच. उद्धव ठाकरे यांच्या आधी या कुटुंबातील कोणीही थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरलं नव्हतं. मात्र 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी ही परंपरा मोडली आणि ते राज्याचे मुख्यमंत्री बनले. आता प्रश्न केवळ आमदारकीचा नाही, तर सभागृहात उपस्थित राहण्याच्या तांत्रिक गरजेचा आहे. जर उद्धव ठाकरे सभागृहात नसतील तर पक्षाचा मुख्य चेहरा आणि निर्णय प्रक्रिया तिथे कोण मांडणार? म्हणून विधान परिषदेचं सदस्यत्व हे त्यांच्यासाठी निव्वळ पद नाही, तर ती एक घटनात्मक गरज बनली आहे. शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्याला आजही असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी स्वतः सभागृहात असायला हवं. कार्यकर्त्यांसाठी ते केवळ नेते नसून पक्षाचा कणा आहेत. जर त्यांनी ही निवडणूक लढवली नाही तर कार्यकर्त्यांमध्ये बॅकफूटवर गेल्याची भावना निर्माण होऊ शकते. कार्यकर्त्यांचा हा दबाव आणि महायुतीची चक्रव्यूह रचना या दोन टोकाच्या भूमिकेत ठाकरे मात्र चांगलेच अडकलेले दिसतात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, उद्धव ठाकरे विधान परिषदेची उमेदवारी करणार असतील तर आमचा त्यांना पाठिंबा आहे. याचा सरळ अर्थ असा निघतो की जर ठाकरे उमेदवार नसतील तर काँग्रेस आपली जागा सोडणार नाही. महाविकास आघाडीमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेसाठी सुरू असलेली ही एक रस्सीखेचच म्हणावी लागेल. समजा ठाकरेंनी स्वतः न लढता दुसरा उमेदवार दिला तर काँग्रेस त्यांना पाठिंबा देण्यास नक्कीच टाळाटाळ करू शकतो, जेणेकरून तिथे काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल. विधानसभेच्या 288 जागा आहेत, त्यात काही जागा रिक्त आहेत. त्या आकडेवारीनुसार 9 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी साधारण 29 ते 30 मतांची गरज भासेल. महायुतीकडे भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार यांचा गट मिळून साधारण 200 पेक्षा अधिक आमदारांचे पाठबळ आहे. यामुळे त्यांच्या 5 ते 6 जागा सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीकडे म्हणजे शिवसेना, उभाटा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवारांचा गट यांच्याकडे एकत्रित 90 ते 100 मते आहेत. याचाच अर्थ महाविकास आघाडी केवळ 3 जागा सुरक्षितपणे जिंकू शकतात. राजकारणात काहीही होऊ शकतं, कारण आकडे फिरले तर गणित बिघडतं. याचा अनुभव अनेक दिग्गज राजकारण्यांना आतापर्यंत आला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील यापूर्वी अनेकांना धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. उदाहरणच द्यायचं झाल्यास 2022 मध्ये चंद्रकांत हंडोरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा पराभव आपण पाहिला आहे. इथे मतं फुटल्यामुळे मोठा उलटफेर झाला होता. महायुतीचा प्रयत्न देखील हाच आता आहे की 12 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत 10वा उमेदवार उभा करून उद्धव ठाकरेंना किंवा त्यांच्या उमेदवाराला अशाच पद्धतीने कोंडीत पकडायचं. विधान परिषदेची निवडणूक म्हटली की गणिताचा खेळ हा आलाच. इथे पसंती क्रमांकाचे मतदान चालते. महाविकास आघाडीची मते जर पहिल्या पसंतीच्या जोरावर विभागली गेली तर महायुतीचा अतिरिक्त उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या पसंतीच्या मतांवर बाजी मारू शकतो. जेव्हा जागा 9 आणि उमेदवार 10 होतात तेव्हा खऱ्या अर्थाने रिसॉर्ट पॉलिटिक्स आणि घोडेबाजाराला वाव मिळतो. आमदारांना सहलीला नेण्यापासून तर छुपे करार करण्यापर्यंतचे प्रकार आता वेगवेगळे पाहायला मिळू शकतात. या निवडणुकीत देखील भाजपचे चाणक्य देवेंद्र फडणवीस
महायुतीचा 10वा उमेदवार रिंगणात उतरवू शकतात. अशा वेळी महाविकास आघाडीच्या 3 जागांपैकी एका जागेला धोका निर्माण होईल. जर उद्धव ठाकरे स्वतः उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी महाविकास आघाडी आपली सर्व ताकद पणाला लावेल. पण ते उमेदवार नसतील तर घटक पक्षांची मते फुटण्याची दाट शक्यता आणि भीती आहे. महायुतीचा प्रयत्न हाच असेल की अपक्ष आणि महाविकास आघाडीतील नाराज आमदारांच्या जोरावर ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव करायचा. थोडक्यात सांगायचं तर उद्धव ठाकरेंना स्वतः मैदानात उतरून हे चक्रव्यूह भेदावं लागेल. अन्यथा काँग्रेस आणि महायुती यांच्या दुहेरी पेचात शिवसेना आणि उद्धव ठाकरे अडकण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे स्वतः निवडणूक लढवतील? कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. पुन्हा भेटूया पुढल्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.